एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अग्निपंख फाउंडेशननं क्रांतीवीर महात्मा फुलेंना सलाम या उपक्रमाअंतर्गत हिरडगाव येथील दुर्लक्षित चिंचकूट वस्ती शाळेत लोकसहभागातून भौगोलिक व सौंदर्यात्मक बदल घडवून आणले। त्यामुळे शाळेचा लुक पूर्णपणे बदललाय। या कामाचं लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश कासार, उद्योजक संजय कुमार मचे, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडी व शालेय पोषण आहार योजनेचे तालुका अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान काकासाहेब गुणवरे यांनी भूषवलं। रमेश कासार म्हणाले, आपुलकी मिशन अंतर्गत 6 कोटींची कामं पूर्ण झाली। अग्निपंख फाउंडेशन शाळांच्या विकासासाठी उत्तम कार्य करत आहे। संजय कुमार मचे म्हणाले, मंदिरांना मदत करण्यापेक्षा ज्ञानमंदिरांना मदत करा। ग्रामीण भागातील शासकीय शाळा टिकणं ही काळाची गरज आहे। गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी लोकसहभागातून शाळा विकासाची चळवळ वाढत असल्याचं सांगितलं। प्रास्ताविक उषा भोसले यांनी केलं। सूत्रसंचालन रवी पंडित, आभार गोवर्धन दरेकर यांनी मांडले। कार्यक्रमास महेश दरेकर, अंबादास दरेकर, नवनाथ खामकर, प्रकाश चव्हाण, गोपाळराव डांगे, सुनील जाधव, गजानन ढवळे, बाळासाहेब गिरमकर, उत्तरेश्वर मोहोळकर, विद्या बनकर, अमोल दरेकर आदी उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। आज चिचकूट हिरडगाव येथील शाळेचा जो नूतनीकरण झालेला आहे अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून, तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या गावकऱ्यांनी शाळेकडे लक्ष देणे गरजेचं आहे। कारण ह्या शाळेच्या माध्यमातूनच पुढची पिढी घडणार आहे। मंदिरांमध्ये खर्च करून किंवा देवधर्म करून त्याच्यातनं जे पुढची पिढी जी आहे ती घडणार नाही। पण ह्या शाळेच्या बागेतून चांगले सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम सारखे लोक घडू शकतात आणि हेच भारताचं उज्ज्वल भवितव्य आहे। धन्यवाद। मिशन आपुलकी या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद अहिल्यानगर या माध्यमातून जवळपास 60 कोटींची कामं झालेली आहेत। त्याच्यामध्ये निमगाव वाघासारखी देशात आदर्श अशी इमारत उभी राहिली। त्याचप्रमाणे जवळपास 10,000 मुलांची पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे। इन्फोसिस सारख्या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर मुलांच्या हातामध्ये टॅब देता आला। त्याचप्रमाणे इन्फोसिसची एक बस, सायन्स बस पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 2 वर्षाकरता त्यांनी दिलेली आहे। असे अनेक उपक्रम सुरू आहेत। आजही चिचकूट वस्ती या ठिकाणी स्थानिकांनी जे काय काम केलेलं अतिशय प्रशंसनीय असं काम आहे। आणि असेच जर अशा प्रकारची चळवळ जर उभी राहिली तर जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्यांचे विद्यार्थी घडून देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।